स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर गेल्यात। ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलल्यानं निवडणुकाही लांबल्यात। ओबीसी आरक्षणाची सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार आहे। ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांवरती निर्णय अपेक्षित आहे। निवडणुका लांबणीवर गेल्यात त्यामुळे इच्छुक हिरमुसल्याचं चित्र आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहे आणि त्या आता पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याचं चित्र आहे। याच संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेलाय, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या यंदा एप्रिल किंवा मे महिन्यात होईल असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात होता। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर ओबीसी आंदोलनासंदर्भात सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आणि ती सुनावणी आता 25 फेब्रुवारी ठेवलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा आता महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या आता पुढे ढकलण्यात येणार आहेत। त्यामुळे आता कुठेतरी महानगरपालिकेची तयारी करणारा पक्ष असेल किंवा कार्यकर्ते असेल याची कुठेतरी रसमोड झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। एप्रिल 2020 मध्ये अनेक महानगरपालिकांचा कार्यकाळ जो आहे तो संपलाय, त्यामुळे प्रशासनाने प्रशासकीय नेमणूक केली होती। आता त्याला 5 वर्ष उलटले आहेत तरी देखील निवडणूक अद्यापही घेण्यात आली नाही। मागील 5 वेळा 2 निवडणुका हालचाली झाल्यात, मात्र मनपा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार जे आहे ते कामाला देखील लागले आणि वारंवार जे आहे ती निवडणूक होईल असा अंदाज वर्तवला जातो। मात्र महायुती सत्तेवर येताच पुन्हा राजकीय उलाढाल जे आहे ते बदलल्याची पाहायला मिळाली। पुन्हा स्थानिक स्वराज्याची निवडणूक जी आहे ती लांबणीवरती गेली। आता 3 वर्ष उलटून गेला आहे तरी देखील स्थानिक स्वराज्याची निवडणूक जी आहे ती झालेली नाही। त्यामुळे आता मार्च किंवा एप्रिल मध्ये ही निवडणूक पार पडेल असा अंदाज वर्तवला जात होता। परंतु पुन्हा एकदा ओबीसी आंदोलनाचा मुद्दा, ओबीसी आंदोलनाचा जो विषय आहे ते पुन्हा एकदा चर्चा झाला आणि त्यामुळे आता या ओबीसी आरक्षणावरती आता सुनावणी पार पडल्यानंतर आता पुढील निवडणुकीला आता मार्ग मोकळा होईल। नक्कीच, त्यामुळे ओबीसी आरक्षणाची सुनावणी झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।